जय श्रीराम मंडळी. तर तुम्ही म्हणत असाल आपला भाऊ कुठे आहे, तर मी होतो ओझरला. तर ओझरवरनं निघालो आपण नारायणगावच्या दिशेने. तर नारायणगावला जायचं कारण नाही, आपल्याला आज जायचं होतं बाहेर. तर बाहेर जायचं माहिती आहे तुम्हाला, कळेलच आपल्याला कुठं जायचं आहे. तर आपण डायरेक्ट जाऊया आपल्या गाडीपाशी, नाही का. गाडीपाशी आलो तर तेच आपल्या मित्राचा फोन आला की भाऊ मी तुला न्यायला येतो आहे, तर तू तिथंच थांब. तर तो मला न्यायला आला आणि तो घेऊन चालला आपल्याला कुठं ते आता माहीत नाही, कळेलच तुम्हाला गेल्यावर. तर त्या गाड्याने आणला आपल्याला, नाही का, एस टी स्टँडवर. तर एस टी स्टँडवर त्याचं काही काम वगैरे उरकून त्याने मला सोडलं आपल्या गाडीपाशी. तर भाऊ आपण चाललो आपली गाडी घेऊन आहे ना, गाडी भरायला. तर आज आपल्याला जायचं होतं मंडळी पुण्याला. तर गाडी वगैरे भरायला लावली, नाही का. तर गाडी वगैरे भरली आणि आपण थेट निघालो आपल्या पुण्याच्या दिशेने. तर पुण्याला जाताना ना असं मस्त रस्त्यात आहे ना, अण्णा आहे ना असे जोक करत होते एकदम असे भारी भारी, नाही का. तर मला आहे ना हसू कंट्रोलच होत नव्हतं. तर मग मी त्या जोकवर एवढा हसत होतो ना, मग आपण आहे ना असं मस्तपैकी त्याचा व्ह्यू बघत बघत आहे ना, आपण आहे ना डायरेक्ट पोचलो चाकणला. तर चाकण आहे ना आपण ऑनलाईन पंपावर गॅस भरून घेऊया फुल, नाही का. आपल्याला पुढे लांब जायचं आहे त्यामुळे टेन्शन नको. तर आम्ही असं बिल्डिंगचा व्ह्यू बघत 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 आणि मस्तपैकी अशी जुनी गाणी ऐकत ऐकत आहे ना आलो. तर अण्णा आपले त्या गाण्यांवर असे मोरासारखे डुलत होते ना, एकदम असं एन्जॉयमेंट करत चालत होते आपले अण्णा गाडी. तर मग तिथून आहे ना आपण डायरेक्ट गाडी वगैरे खाली करून आहे ना आपण पोचलो हॉटेलला चहा प्यायला. तर चहा वगैरे पिलो आणि थेट निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर साहिल या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.